हॅलो, मी माया. हॅलो गाईज, मी अजिंक्य आणि आम्ही दोघं नवरा बायको. तर आज आमचा फर्स्ट ब्लॉग आहे, तर तुम्ही नक्कीच कंटिन्यू करा. आज माझी बायको रेसिपी बनवत आहे. काय बनवत आहे ती सांगाल तुम्ही. चिकन दालच्या बनवणार आहे मी, आणि ते विथ राईस. विथ राईस. तर तुम्ही नक्कीच त्याच्या पुढे कंटिन्यू करा आणि तुम्ही शेवटपर्यंत नक्की बा. तर बघा आमच्या घरी कोण कोण आलं आहे. पहिले तर तुम्हाला दाखवतोय वहिनी, यश भाऊ येतोय, आणि ही माझी त्याच्यानंतर बहीण. मायाची बाई, सासूबाई बसल्यात तिथं लाजतात ते. चला तर मग आपण रेसिपी चालू करू. तर बघा तुम्ही सगळं बघू शकता, सगळी तयारी चालू आहे आता. माझी बायको तयारी करते सगळी. तुम्हाला दाखवतो मी लवकरच काय काय अजून, म्हणजे कसं बनवणार आहे, काय करणार आहे. तर तुम्ही नक्कीच कंटिन्यू करा पुढं ब्लॉग. आणि काय चुकत असेल तर नक्की सांगा, कारण पहिलं ब्लॉग आहे आमचा. दादी आहे ना, मी मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ आणि हरभरा डाळ आणि आंबट चुका, पुदिना आणि मेथी, हे सगळं मी एकत्र शिजवून घेतलंय. फोडणीसाठी काय काय घेतले मी सांगते. कांदा, टॅमॅटो, जिरे, खडे मसाले, चिंचेचं पाणी आणि आलं लसूण पेस्ट. चिंचेचं पाणी आपल्याला आत्ता नाही लागणार, शेवटला लागणार आहे, पण ते पण घेऊन ठेवलं. हे साहित्य मी 7-8 लोकांसाठी घेतले. तुम्ही जर कमी असाल तर तुमच्या अंदाजे घ्या, कमी घेऊ शकतात. फक्त सगळ्यात आधी मी तेल टाकले, त्याच्यामध्ये मी खडे मसाले टाकते. जिरे, तेजपत्ता, स्टार, लवंग, काळी मिरी. ती चांगली तडतडून द्यायची. त्यानंतर मी कांदा टाकते परतण्यासाठी. कांदा चांगला लाल होऊन द्यायचा आहे. तेल मी थोडं जास्त ओतते. कांदा चांगला लाल होऊन द्यायचा. लाल झाल्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहे. कांदा चांगला लाल झालाय. आता आपण ह्यात आलं लसूण पेस्ट टाकू. 2 मिनिट परतून घ्यायची कधी पण. आलं लसूण पेस्ट परतून झाले, आपण टॅमॅटो टाकू. आता टॅमॅटो थोडा मऊ झाला पाहिजे, त्यासाठी मीठ टाकून, आत्ताच मीठ टाकून घेऊ. मी मीठ अंदाजे टाकते, तुम्ही पण तुमच्या अंदाजे टाका, कारण मी डाळीमध्ये पण थोडं मीठ टाकलं होतं. आणि परत मी चिकन पण शिजवून घेतलंय. कोणी कोणी फोडणीसोबत चिकन शिजवतो, कोणी कोणी डायरेक्टली शिजवून घेऊन टाकू शकतो. आपण तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. कांदा थोडा परतलाय, आपण ह्यात मसाले टाकू. मसाल्यामध्ये मी लाल तिखट घेतलंय 3 चम्मच. नंतर मी हळद टाकते. डाळीत पण मी थोडी टाकली होती हळद. हळद टाकली आणि आता आपण दालचा मसाला टाकू. तो पण टेस्ट प्रमाणेच टाका. आणि थोडा गरम मसाला टाकू. आणि आता हे सगळे मसाले आपण एकत्र करू. जर तुम्हाला लय वाटत असेल की हा मसाला खाली लागतोय तर तेव्हा थोडंसं गरम पाणी टाकू शकतात.
किंवा नाही टाकलं तरी ते होतं. थोडे 2 मिनिट फक्त झाकून ठेवायचं आपल्याला. दोन मिनिट मी फक्त झाकून घेते का तर थोडंसं तेल सुटन मसाल्याला. आता आपण चेक करू की मसाल्याला तेल सुटलंय का. तुम्ही बघताय तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. आता ह्याच्यात डायरेक्टली आपण डाळ टाकून देऊ. डाळीमध्ये मी भोपळा पण शिजवून टाकलेला आहे. आता आपला मसाला चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. आपण आता यात शिजवलेली डाळ आणि त्यात मी भोपळा पण शिजवून टाकला होता. आपण आता यात एकत्र करू. तुम्ही बघताय त्याला चांगलं मिक्स करू. आता 2 मिनिट ह्याला उकळी येऊन देऊ. उकळी आल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये मी कांदा, फक्त कांदा आणि आलं लसूण आणि हळद, त्याच्यामध्ये मी चिकन पण शिजवून घेतले. चिकन पण शिजवून घेतले. आलं लसूण कांदा परतायचा, आलं लसूण टाकायचं आणि हळद एवढंच टाकून आणि मीठ थोडंसं ते टाकून मी शिजवून घेतलेलं चिकन आहे. तुम्ही डायरेक्ट फोडणीमध्ये पण टाकू शकतात. आता याला उकळी आल्यावर मी त्यात हे जे शिजवलं चिकन आहे ना ते टाकू आपण. तुम्ही बघू शकता आता उकळी आलेली आहे डाळीला. आपण त्याच्यात आता शिजवलेलं चिकन ॲड करू. थोडंसं पाणी ॲड करू. आता मी ह्याच्यात पाणी टाकले आणि हे पाणी आपण ह्याच्यात ॲड करू. तुमच्या हिशोबाने तुम्ही म्हणजे घट्ट पण करू शकता डाळचा. नॉर्मल मीडियमच आम्ही म्हणजे हा थोडा पातळ आहे, ह्याला थोडी उकळी वगैरे आली ना हा घट्ट होईल. घट्ट पण घट्ट छान लागतो. आता याला आपण उकळी येऊन देऊ. थोडं 5 मिनिट फक्त झाकून चेक करू की उकळी आली आहे का नाही. उकळी आलेली आहे तुम्ही बघताय. त्यात चिंचेचं पाणी ॲड करते आता शेवटला. आणि थोडा मी कोथिंबीर आणि पुदिना दोन्ही पण मिक्स केले ते वरून टाकते. हे मिक्स करते. 5 मिनिटं आता मी याला उकळी येऊन देते चांगला. हा नॉर्मल घट्ट होत आलाय तुम्ही बघताय. अजून थोडासा घट्ट करू आणि मग नंतर बंद करू 1-10 मिनिटांनी. तोपर्यंत याला उकळी येऊन द्यायची. आता आपण चेक करू की डाळच्याला उकळी आणि घट्ट पण झाला असं डाळच्याला. बघा तुम्ही बघू शकता दालचा आता घट्ट झालेला आहे. आता या प्रकारे आपला दालचा तयार आहे. आता आपण राईस करू दालच्या सोबत. आता हा दालचा झालेला आहे. आता आपला दालचा तयार झालेला आहे तुम्ही पाहिलंच असणार. आता आपण राईस करूया. आधी पातेलं चांगलं तापवून घेऊ. आता मी गॅसवरती पातेलं ठेवलंय आणि राईस घेतलाय. राईस मी अर्धा किलोच्या वरती घेतलाय का आता आम्ही 7 ते 8 लोक आहेत जेवायला. तर तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकतात, कमी पण करू शकतात. मी आधीच थोडा वेळ हा राईस बिर्याणीचा आहे तर हा राईस मी भिजू घातला होता 10 ते 15 मिनिट फक्त. आणि त्याच्यानंतर मी पाणी काढून घेतले. ह्याचं गरम झालंय चांगलं. आपण त्याच्यात तेल टाकू.
मी किती अंदाजे एक 2 ते 3 चमचे तेल टाकते. आता थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं. गरम झाल्यावर आहे ना, तर मी आहे ना खडे मसाले घेतले. खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता घेतलाय, जिरे घेतलेत, दालचिनी घेतली आहे आणि काळी मिरी, लवंग आणि हे दगडी फूल घेतलेले. एवढे मसाले मी टाकते. आपण टाकू आता. चांगलं लाल होऊन द्या. आता आपण ह्याच्यात राईस टाकू, म्हणजे भिजवलेला राईस. आता हे आपण आहे ना मिक्स करू. राईस टाकून झालेला आहे आणि हे थोडंसं फक्त ह्याच्यामध्ये तर राईस आहे ना सुट्टा सुट्टा होतो. मिक्स केलं आणि शेजारी बाजूलाच मी आहे ना गरम पाणी पण करायला ठेवले. का तर राईसमध्ये टाकायला लवकर शिजन राईस. आपण शेजारी पाणी ठेवलं होतं, ते पण गरम झालेलं. आता पाणी आपण ह्याच्यात ऍड करू. अंदाजे पाणी घ्या तुम्ही पण, कारण जेवढा राईस तेवढंच पाणी. त्याच्यात थोडं जास्त लागेल. या भाताला पाणी कमी लागतं का तर तो सुट्टा होण्यासाठी. तर मी ह्याच्यामध्ये आता मीठ टाकते. तुम्ही अंदाजे टाका. आता हे मिक्स करू आणि आपण झाकून ठेवू शिजेपर्यंत. एक 10 मिनिटामध्ये शिजन राईस, कमी गॅस. झाला का तुझा? आता आपण चेक करू की राईस रेडी झालाच आहे. दाखव बरं. तेव्हा किती सुट्टा सुट्टा भात झालेला आहे. कधी जेवायचं आलं? आता दादा आले की आपण जेवणच करू. आणि मग तुम्ही आमचे गेस्ट आलेले आहेत, म्हणजे गेस्ट पण नाही, फॅमिलीच आहे ते, तर त्यांना विचारू की कसं झालं आणि कसं नाही झालं. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर बसलेत सगळे जेवायला बघा. सगळं घेतलंय आता. सगळं घेतलंय. बसली दीदी. जेवू आणि मग आता हे खेळायला लागलेत बाळासोबत. यश आलाय. नवीन नवरा बायको सांगते की नवीन कसं नवरा झालं, बायको आले. कसं झालं. रिव्ह्यू द्या आता तुम्ही. आता आम्ही खाऊन सांगतो, आमच्या ब्लॉग मध्ये सांगतो कसं झालंय. मग आमचे सबस्क्रायबर येऊन तुमची रेसिपी बघतील. ओके. ओके. आवडलं तर आपण डायरेक्ट येतात. सबस्क्रायबर येऊन मम्मीची रेसिपी बघतील. चालू कर. बेस्ट चालू करू. मेस नका चालू करू. झोपलाय माझी बंधू. आता किती सकाळी उठल का? नाही, उठन ना ती थोड्या वेळाने. 2-3 वाजता उठला. याला उठवायचं. डिनर करते ती 2-3 वाजता. डिनर वाजता डिनरला उठते ती. ते दाखव मी ओरिजिनल काय? काय बॅग ए, दाखव ना. ए, गप्पे. बिल दाखव ना त्यातलं काय. बिल दाखव. पैसे निघतील. बिल दाखव. पैसे आणि पैसे निघतील. बिलच्या जागी मोबाईल काढ. पैसे निघतील. लोक बघून लोक अडवतील मला. पैसे आहेत माझ्याकडे. बिलच्या जागी मोबाईल. हा, मोबाईल काढा. चला बाय. बिल स्वतःहून. बाय बाय. चल. पाऊस येतो वाटतं. यश आवाज येतो. नाही येतो. नाही, वाजतो याच. जाऊ का बाय? चला बाय. नाही ओ तुम्ही कुठे चाललेत? जा तू पार्टी. चालू आता दाजीला घेऊन. नको नको. बाय बाय. अंगावर टाक. बाय. चला बाय. बाय बाय. हळू जावा रे. हळू जावा. बाय. पोरांना बाय हळू बाय. जावा. उद्याला कॉल करा. चला काकू बाय. इंस्टाला करा. हो जाऊ का वहिनीने मनावर घेतले ब्लॉग. डायरेक्ट ब्लॉग मध्येच सगळ्याला वापस. उद्या उद्या उद्या
मी बाय नाही उद्या. बोलत. हो, चालत आपण हा, उद्या चला. हाच ब्लॉग कंटिन्यू करू. तुला बोलवत ते चला सौरभ जोशी ब्लॉग बाय बाय